भाऊ राम राम। आज मी अपना सामने एक कहानी घेऊन जेनं नाव शे जीवन जगानी कला। म्हणजे जीवन कसा जगवा याना दृष्टिकोन जो शे, म्हणजे आपला जो जीवन जगाना जो दृष्टी शे ती कशी असली पाहिजे। म्हणजे जशी आपली सोच राहस तसा आपण बनत जातो, असा ह्या कहाणीना म्हणजे एक सार शे आणि त्यानावर आधारित ही कहाणी शे। तर कहाणीना नाव शे जीवन जगानी कला। तर एक गाव राहस आणि जसं आता आपणा इथे चिखलदराले आलाडो लवादा शहापूर असा छोटा छोटा गाव शेतं। असा एक गावामध्ये दोन बेडूक राहतं। त्या दोन बेडकांपैकी एक ना नाव राहस सुखीराम आणि दुसरा नाव राहस दुखीराम। तर त्या एक गावामध्ये राहत आणि गावामध्ये राहत असताना कसा होस की आता आपण बेडकं पाहतो तर बेडकं हा ज्यादातर थंडी जागार राहतो। आणि जसं आता एक गव्वी राहस तिथे आणि तो गव्वीना बाजूले म्हणजे समजा जसं उदाहरणादाखल त्यांना समजा आपण ज्या दूध वगैरे जिथे भरतो मग अशी जागावर थंडक राहतं, त्या थंडकना जागावर त्या दोन बेडकं राहतं। आणि काय आहे की एक दिन त्या दोघी बेडकं राहत असताना एक दिन काय आहे की दूधनी कॅनमध्ये त्या दोघी बेडकं पडी गेल्यात। मग दूधनी कॅनमध्ये पडला बाद मध्ये काय आहे की तो दूधवाला होता त्याला थोडी मालूम की मध्ये बेडूक दोन पडी गेला आहे। तर म्हणजे सुखीराम आणि दुखीराम ह्या यानामध्ये पडी गया हे कॅनमध्ये दूधनी कॅननी हा त्याला मालूम नव्हता दूधवाला। त्यानं काय की वरती घेता झाकण आणि त्याला लई दिदा लावला बादना मध्ये तो तोंड होईया बंद आणि बंद झाला बादना मध्ये आता दोघी बी सुखीराम आणि दुखीराम दूधनी कॅनमध्ये शेतं। आणि असा समजीसन चला की एक गाव जो समजा लवादा आलाडो शहापूर सारखा गाव शे आणि तिथे ती तो दूध आता घिसन जाणाशे कुठे परतवाडा नाही तर अमरावती। मग असा जागारो तो दूधनी जे कॅन शे ते कॅनमध्ये सुखीराम आणि दुखीराम शेतं। आणि जेव्हा समजा तो ती जे कॅन शे ती कॅनले जेव्हा दूधवालांना उचली ती नन कटलांमध्ये टाकी आणि आता तो झाला प्रवास सुरू। तर प्रवास सुरू झाला बादना मध्ये सुखीरामनं असा विचार कया की आता जो शे आपण हे खूप मोठा मुसीबतनी अटकी गेला आहे तू। तेच टाईममध्ये दुखीरामना मनामध्ये तोच विचार होणार की आता आपण खूप मोठी मुसीबतनी अटकी गो, कारण आता आपण दूधनी कॅनमध्ये शेतो। आणि अशी टाईममध्ये दोन बेडकतनी दोन सोच कशा वेगवेगळ्या येते हा तुम्हाला इथे तुम्ही सांगणार चावस। जो दुखीराम होता त्यांना असा विचार काय की आता मला मरणा तयशे, मी मरणून म्हणजे 100% मरस, कारण आता इथे जवळ वरती ह्याच लाई टाका काय म्हणूया त्याले दूधनी जे कॅन शे ते कॅनना झाकणच लाई टाका, आता मला यानामध्ये कोण वाचवू शकत आणि प्रवास से लंबा। मग अशी परिस्थितीने आता माना बचना बिलकुल म्हणजे नामुमकिन शे, मुश्किल शे आणि असंभव शे। मग अशी परिस्थितीमध्ये काय आहे की तोच टाईममध्ये तेच परिस्थितीमध्ये सिच्युएशन सारखीच आहे। पण सुखीराम असा विचार करणं ठीक शे, काही हरकत नाही, मी बी परेशानीमध्ये फशी गेला शो, पण माले यानामध्ये ती मार्ग काढाना शे, माले माना हातपाय काय करत राहावानशे, हलावत राहावानाशे। आणि मी अशी परिस्थितीमध्ये मी स्वतःले वाचायसन धरणार, माले माना प्रथम प्राधान्य शे खुदले बचावना। आणि जो मानी जो सोच से हे टाईममध्ये मला काय धरायचे सकारात्मक धरायचे। आणि तो त्यांना हातपाय हलावत राहणार आणि दुखीराम ह्या टाईममध्ये एकदम निराश होई गया, हताश होई गया। तेच परिस्थिती दोघीतनी सारखीच आहे, पण तो एकदम घाबरी गया आणि त्यांना विचार काय की आता मी मरणू म्हणजे मरणू 100% माले मरणाच शे, असा कोणा विचार काय दुखीरामना। आणि सुखीराम तेच टाईममध्ये त्यांना अपोजिट विचार करणार नाही, परिस्थिती कशी बी असो मी हर परिस्थितीमध्ये काय होई जाणार बचीसन निघी जाणार। तर काही वेळ बादनामध्ये काय झालं भाऊ की जेव्हा समजा ते दूधना कटला जो होता तो कटला याले पोहोचना परतवाडा पोहोचना। तर परतवाडा पोहोचला बादनामध्ये जेव्हा तो दूधवालांना कॅनना झाकण उघडा तर काय झालं की तिथे पटकन तो दूधवालाले दृश्य दिसना की पटकन तो जो सुखीराम नावना बेडूक होता त्यांना पटकन उडी मारी आणि बाहेर निघी गया। आणि दूधनी कॅनमध्ये दुखीराम हा मरला होता। मग आता इथे परिस्थिती दोघीतनी सारखीच होती, पण सुखीराम हा वाची गया आणि दुखीराम हा मरी गया। का तर याना मागलना सबसे महत्वपूर्ण कारण शे की जो सुखीराम होता त्यानी सोच सकारात्मक होती
सकारात्मक सोच असला कारण की तो काय करत राहणार, हातपाय हलावत राहणार तर तिथे फेस ना एक असा मोठा गुब्बारा बनी गया आणि तो गुब्बारावर तो मस्त बशी गया. म्हणजे सांगाना तात्पर्य असा की जेव्हा माणूस सकारात्मक विचार करत असतो तो हर परिस्थितीमध्ये स्वतःला वाचही टाकस. म्हणजे माले इथे ती याना हे कहाणीमध्ये ती एक सांगांशे भाऊ की माणूस जीवनामध्ये जसा कसा विचार करस, आपण परिस्थिती कशी बी असो, आपणा सामने किती बी समस्या असो, आपण जर पॉझिटिव्ह राहणू तर ते परिस्थितीवर आपण मात करू शकतो. तर धन्यवाद भाऊ.